नमस्ते, गुड मॉर्निंग. चला निघालोय आता पंढरपूरला. दाखवतो तुम्हाला मी सकाळी कुठं झालोय, कसल्या मार्गे, कुठं कसं. स्टार्ट केलं खायला बिस्किट द्यायला आपण गेलंय सगळं. नमस्ते मित्रांनो, चाललोय आता आम्ही पंढरपूरला. बघा रोड पण एकदम मस्त झालेलं आहे. पुढं थोडं जरा पुणे ते दिवे घाटापर्यंत रोडचं काम चालवलं आहे. आता एकदम व्यवस्थित चालू आहे. आता जेजुरी येईल पुढं, तुम्हाला दाखवतो जेजुरीचं बाहेर होतं. ते आपण थांबणार नाही तिथं. तिथं खाल्ल्यामुळे तू खायला का? घरीची वाट. तेरा नदी. तर आता आपण बघू शकता मित्रांनो, पंढरपूरला एंट्री केलेली आहे. मला आता वाकरे दाखवतो, जिथं पालखीचा मुक्काम असतो एक दिवस आधी, आषाढी वारीच्या आधी. पुढंच येईल थोड्या वेळात. बघू शकता मित्रांनो, फायनली पोचलेलं आहे पंढरपूर बस स्थानक. पंढरपूर बघा, आता वाजलेत बरोबर मी 10:30 पंढरपूरला पोचलोय. बघा 6ला निघलो होतो. कुंडलिकाचं मंदिर दाखवतो आणि चंद्रभागा नदी दाखवतो. हे बघा चंद्रभागा नदी. बोला कुंडलिक हरिदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. परत तर आता बघू शकता, इथून आपल्याला राईट टर्न करायचं आहे मित्रांनो करसुळे गावासाठी. इथून 1 किलोमीटर गाव आहे आतमध्ये. तर हे सरळ रोड पुढं पोरगाव गावाला जातो आणि राईटला गेले की करसुळे. तुम्हाला ते इथे झेंडा दिसेल, त्या झेंड्यापासून राईट टर्न करायचं आहे. तर हे बघू शकता, हे असा कच्चा रोड आहे थोडासा, 1 किलोमीटर, पण चांगला आहे. लय कच्चा नाही, व्यवस्थित आहे तसा. पहिला लयच असली मोठमोठे दगड होते रोडला, तशी आता सुधारणा व्हायला लागली. आणि शेजारी दिसते ते फॉरेस्ट आहे बघा. ही सगळी फॉरेस्टची जमीन आहे.
हिरवं असतं, हे पूर्ण हिरवंगार असते, पण आता नाही, आता सगळं जळाले गवत. ठीक आहे, हे बघू शकता, हे आमचा बादशाह जय आणि आमचा त्याच्या पलीकडे बसलेला देवांश. हे आतल्या रोडला येऊन बसले दोघं जण पुढं एक सीट. बघू शकता गावची एंट्री आमच्या ही सगळे दोन्ही तर्फानी घर आहेत रोडच्या. तर उद्या आता आमच्या गावची आता नवीन चालू करायचं मित्रांनो. आता ही नवीन टाकी झालेली आहे पाण्याची सोय. पहिलं पण होतं पाणी बोरचं, आता हे गावातलं काय म्हणतात ग्रामपंचायतचं पाणी. मोठी टाकी झालेली आहे, अजून चालू नाही झाली, फायनल झालेलं आहे, थोड्या दिवसात होईल चालू. सचिन दादा गणेशोत्सव मंडळ, हे बघा ही चौक आहे आमच्या इथला. ती शेड बेड मारलेलं आहे बसायसाठीचं. इथून थोडंसं पुढं गेले की आमचं घर दिसते, ते पुढं झाड आहे करंजीचं तिथं. तर बघू शकता फायनली घरापाशी गाडी आलेली आहे, घरी पोचलेलो आहे. आणि झाड आहे ना त्याच्यामुळं दाखवत नाही तुम्हाला. आलेलो आहे फायनली, लवकर आलो, पोचलो घरी. तर फायनली आता पोचलेलो आहे आम्ही घरी. फ्रेश वगैरे होतो, चहा पाणी घेतो. हे ना घर मोठं आहे ना, त्याच्यामुळं हे सगळं बाहेरचं पोर्च ते सगळं आम्हाला स्वच्छता करायची आणि मगच रुटीन चालू करायचं. बघा तुम्हाला दाखवतो. नमस्ते, झालेलं आहे आता काम सगळं, स्वच्छता वगैरे करून घर असल्यामुळं जमत नाही. आणि आता सर्व काम झालेलं आहे. तर उद्याच्याला मी तुम्हाला ना आमच्या यात्रेचा व्हिडिओ दाखवतो, देवदर्शन रोकडोबा देवाचं आणि यात्रा कशी असते काय असते ते दाखवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.